हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4. मातोश्री सरलाताईंच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणापैकी 2 भाषणं. याचा भाग 3. सरलाताईंनी संसार सांभाळला. मला भाजी कशी मिळते, कोणत्या वस्तूचा भाव काय, किती वाढला, काही माहीत नाही. त्या जेव्हा मला म्हणतात की तुम्ही घर खर्चाला पहिल्यासारखेच पैसे देता, पण आता प्रत्येक वस्तूचे भाव किती वाढलेत. मग मी त्यांना म्हणतो, ही साधक मंडळी तुम्हाला जे पाकिटातून पैसे देतात, ती पाकिटं तशीच मला द्या, म्हणजे मी तुम्हाला जास्त पैसे देतो. असा त्यांचा गमतीशीर वाद नित्याचाच चालतो. परंतु खरोखरीच मला सांसारिक बाजू ठाऊक नाही. त्यामुळे मी परमार्थ निस्संदेह निसंकोचपणे करू शकलो. त्याचं कारण या सरलाताई. परवा गोंदवल्याला आम्ही सगळे गेलो होतो. त्यावेळेला आपले बाबासाहेब बेलसरे महाराज आणि मी असे बसलो होतो. तेवढ्यात सरलाताई तिथे आल्या. तेव्हा मी म्हटलं, या सरलाताई यांच्यामुळे माझा परमार्थ झाला. त्याबरोबर बेलसरे म्हणाले, खरं आहे, माऊली आहे. पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे गेलो होतो तेव्हा एका साधिकेचं इतकं गुणवर्णन सरलाताई करू लागल्या की त्यांना थांबवून स्वामीजी म्हणाले, हो हो. मग जराशानं म्हणाले, याला निर्वैर वृत्ती म्हणतात. कितीतरी व्यक्ती चमत्कारिक स्वभावाच्या असतात. काहीतरी अपमानास्पद बोलतात, तोडून वागतात, पण सरलाताईंचं प्रेम सर्वांवर असतं, कोणीही कसाही वागो. स्वामी स्वरूपानंदांसारख्या परमहंस पदावर गेलेल्या महात्म्यांनी ज्यांचं वर्णन केलं, त्यांचं वर्णन मी काय करणार. सामान्यतः लांबून पाहताना एखादी व्यक्ती फार चांगली दिसते, दुरून डोंगर साजरे, पण जवळून जेव्हा माणसाची पारख केली जाते तेव्हा खरं काय ते लक्षात येतं. लांबून लक्षात येत नाही. जवळ गेलं की गुणांपेक्षा दोष अधिक दिसतात. पण सरलाताईंच्या जसजसं आपण जवळ जाऊ तसतसं त्यांचे गुण प्रकर्षानं दिसतात. हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांची ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा, पतिसेवा हे विलक्षण आहे. काही वर्षांपूर्वी मी त्यांच्यावर एक काव्य लिहिलं होतं. ते छापूनही आलं होतं. त्यात मी शेवटी लिहिलं होतं, माधव लोटांगणी येत असे. त्यावर अनेक लोकांनी मला असं सांगितलं की लग्नाला 30-40 वर्ष झाल्यानंतर पतीनं पत्नीवर केलेलं अशा प्रकारचं हे मराठी भाषेतलं पहिलंच काव्य आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की पती पत्नींचे संबंध जगात कसे असतात. आमचं कधी भांडणच नसल्यामुळे पती पत्नी भांडतात कसे ते मला माहीतच नाही. आता पत्नीनं हक्कानं पैसे मागायचे आणि पतीनं नाही म्हणायचं, हे सगळीकडे चालतं. याला भांडण म्हणत नाहीत. एक गोष्ट मात्र खरी की आम्हा दोघांना एकाच मार्गानं एकाच ठिकाणी जायचे, एकच कार्य करायचे. इतकंच नव्हे तर लहानपणापासून जे निर्णय घेतले गेले त्यांच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये, त्यावरून निश्चित असं वाटतं की हे निर्णय आमचे नाहीत, हे वरूनच निर्णय घेतले गेलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही वागत गेलो. तो यंत्री, आम्ही यंत्र. कोणतीही गोष्ट आम्ही केली असं म्हणता येत नाही, कारण हा संसार असत, भ्रांतिरूप, क्षणभंगूर असल्यामुळे त्याच्याविषयी काही निश्चय करून तो वर्षानुवर्ष आपल्या शक्तीनं पार पडेल हे शक्य नाही. आमचा संसार चांगला पार पडला ही खरोखरच परमेश्वराची इच्छा, साधू संतांची इच्छा. काही एक कार्य व्हावं असं त्यांना वाटतं. नेमकं कोणतं कार्य व्हायला हवं आहे. बहुधा साधू संत कुठेतरी लोकांपासून लांब एकांतात राहतात. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ते नामस्मरण करा, ध्यानाला बसा असं सांगतात. एवढाच लोकांचा आणि त्यांचा संबंध. परंतु आमच्या बाबतीत आम्ही कायम समाजामध्ये राहिलो. त्यामुळे लोकांची सुखदुःख ती आमची सुखदुःख आम्ही मानली. लोकांच्या भावभावना समजावून घेऊन त्यांच्याशी समरस होऊन
चांगला संसार कसा करता येतो हे जगाला दाखवून देण्यासाठी परमेश्वरानं आमची जोडी निर्माण केली असं मला वाटतं. संसारात काहीही होऊ शकतं इतका तो अनित्य आहे. ज्या देह मन बुद्धीवर संसाराची इमारत उभी आहे तो देहच मुळी अशाश्वत आहे. आम्ही दोघांनी कदापि हा संसार सत्य मानला नाही, तरीही आम्ही चांगला संसार करू शकलो. त्याचं कारण आम्हाला हा बोध पक्का होता की संसाराला मर्यादा आहेत. हा संसार नासका असला तरी तो नीटनेटका कसा करायचा हे शिकवून देण्यासाठी परमेश्वरानं आमची जोडी निर्माण केली असं मला वाटतं. परमार्थाच्या बाबतीत सरलाताईंनी दुसरं काही केलं नाही. अखंड हरिस्मरण केलं आणि स्वामी म्हणतील ते करायचं. एकदा एक आमच्या दुकानातील प्रसंग सांगतो. काही साधक मंडळी उन्मनावस्थेचा आनंद भोगत शांत बसली होती. सरलाताईंनी ऐहिक पारमार्थिक कोणत्याच बाबतीत माझ्याजवळ कसलाच हट्ट कधी धरला नव्हता. पण त्या दिवशी मात्र त्यांनी ही मंडळी ध्यानात रंगलेली पाहून मला विचारलं, या मंडळींसारखं मला हे कधी होणार? मी इतकी वर्ष सतत तुमच्याबरोबर राहते तरी मला असं ध्यान का जमत नाही? त्याबरोबर मी म्हटलं, तुम्ही बसा. परमेश्वराची इच्छा असेल तर या क्षणाला ते होऊन जाईल. त्या डोळे मिटून बसल्या आणि 5च मिनिटात त्या उन्मनावस्थेत गेल्या. त्याचं कारण मगाशी कोणी सांगितलं तसं त्यांचा प्रत्येक विचार त्या क्षणापुरता असतो. म्हणजे त्या क्षणात त्या जगत असतात. लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. मागचा पुढचा विचार चिंतन त्या फार करत नाहीत. त्यामुळे उन्मनावस्था त्यांना चटकन प्राप्त होऊन गेली. त्याला आता 10 वर्ष होऊन गेली. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा 4था भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.